अब्राहम आणि इसाकाबद्दल. हालेलुया हालेलुया. अब्राहमाचं प्रेम, इसाकाचं प्रेम परमेश्वरावर किती महान होतं की ते स्वतःच्या लेकराचं सॅक्रिफाईस तयार करायला काय झाले होते, तयार झाले होते. हालेलुया. कारण त्यांचं प्रेम कोणावर होतं, परमेश्वरावर होतं. कोणावर होतं, परमेश्वरावर. आपलं पण प्रेम कोणावर असणं गरजेचं आहे. हालेलुया. आहे आपलं प्रेम परमेश्वरावर, की परमेश्वर ज्या गोष्टी देते त्याच्यावर आपलं प्रेम आहे का परमेश्वरावर प्रेम आहे, हे आपल्या अंतःकरणाला विचारणं खूप काय आहे. परमेश्वर आपल्या जीवनात त्याच वेळेस काम करतो ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थाने परमेश्वरावर काय करणारे बनतो, प्रेम करणारे. हालेलुया. एक चर्च, एक मंडळी या गोष्टीसाठी असते की ती मंडळी किंवा ती चर्च डायरेक्टली परमेश्वरासोबत कनेक्ट होत असते. हालेलुया हालेलुया. कोणासोबत कनेक्ट होत असतं, तर आपल्याला पण कोणावर प्रेम करायचं, नेहमी कोणावर प्रेम करायचं. तर आपण जसं जुन्या करारामधून बघितलं होतं इसाकाबद्दल, कोणाबद्दल बघितलं होतं. आपण एक नवीन करारामध्ये एक स्त्री आहे तिच्या प्रेमाबद्दल बघणार आहोत की ती ईश्वर खूप प्रेम करत होती, तर तिनं तिच्या कर्मांनी, तिच्या कृत्यांनी दाखवून दिलं की ती ईश्वर खऱ्या अर्थाने काय करत होती, प्रेम करत होती. आणि येशूने तिच्या त्या कृत्यावरनं तिचे पाप येशूने काय केले होते. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आपण जी ऍक्टिव्हिटी करत आहोत किंवा जी आपण कृती करत आहोत त्या कृतीवरून नेहमी परमेश्वर कळत असतं की माझे लेकरं माझ्यावर काय करत आहे, प्रेम करत आहे. तोंडाने बोलणं वेगळं, तोंडाने मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी जीव द्यायला तयार होईल, आणि जर थोडस काही मागितलं तर ते सुद्धा देत नाही. आणि काय द्यायला तयार होणार आहे, हे फक्त तोंडाचे शब्द आहेत, हे फक्त काय आहे. पण कृती जी करणं आहे किंवा जे तुम्ही काम करणार आहे त्या कामाहून जाहीर होणार आहे की तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता किंवा नाही. हालेलुया हालेलुया. तर आपण काढणार आहोत यावेळेस लूककृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, आणि यावेळेस काढणार आहोत आपण 36वं वचन. लूककृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 36वं वचन यावेळेस काढणार आहोत. यावेळेस वाचतील लूककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 36वं वचन. येशूच्या चरणांना त्याला भंग्य व 2 कर्जदारांचा दृष्टांत. पुरुषातील कोणी एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषांच्या घरी जाऊन भोजनात बसला. हालेलुया. कोणतरी एक परुषी व्यक्ती होता. कोणता व्यक्ती होता, परुषी. सदुकी, यहुदी, इस्रायल सगळे एकदम देवाच्या जवळचे लोक होते, म्हणजे त्याच्या येशूच्या वंशजामधले लोक होते. ते कशामधले होते, त्यांना शास्त्र अध्यापक खूप जास्त शास्त्र पंडित होते. ते त्यांना शास्त्र भरपूर माहित होतं, म्हणून ते त्यांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची गोष्ट झाली होती की आम्ही खूप जास्त काय आहेत, देवाला मानणारे आणि देवाच्या जवळचे लोक. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर त्याच पद्धतीने एक परुषी होता, आणि त्या परुषीचं जर नाव जर बघितलं ना तर त्याचं नाव काय तुम्हाला माहितीये, शिमोन नाव होतं. त्याचं काय नाव होतं, शिमोन नावाचा परुषी होता. आणि आपण बघतो त्याला कुठं बोलवलं होतं, त्याने येशूला विनंती केली होती की तुम्ही माझ्या घरी कशाला या, जेवणासाठी. कशासाठी या, हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याने येशूला बोलवलं जेवायला, त्यावेळेस तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्त त्याच्या घरी जेवायला गेला, आणि तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती, तो परुषाच्या घरात जेवायस बसलाय हे ऐकून ती सुगंध तेलाची अलबास्त्र कुप्पी घेऊन आली. हालेलुया. जसं एक त्या नगरामध्येच एक व्यक्ती होती, एक स्त्री होती, ती कशामध्ये होते, पापामध्ये. कशामध्ये होते, ती काय होती, पापी होती. ती काय होती, आणि तिने ऐकलं येशू ख्रिस्त या पुरुषाच्या घरी काय करण्यासाठी आलेला आहे, जेवायला. हालेलुया. मग तुम्हाला माहितीये ज्यावेळेस तिने ही गोष्ट ऐकली त्यावेळेस ती लगेच त्या घराकडे काय झालं, निघली, त्या घराकडे गेली. आणि तिने तुम्हाला माहितीये काय केलं, ती जे घराकडे आली त्यावेळेस तिने काय आणली होती, सुगंध तेलाची अल्बास्त्र कुप्पी, म्हणजे एक तेलाची तिने काय आणली होती, बॉटल आणली होती. काय आणली होती,
हालेलुया. ती जी पापी स्त्री आहे ती त्या पुरुषाच्या घरामध्ये आली आणि ती बॉटल घेऊन आली कशाची? सुगंधी द्रव्याच्या तेलाची. त्या काळामध्ये ते सुगंधी द्रव्याचं तेल असायचं ते खूप एकदम महागड असायचं, खूप जास्त काय असायचं. आणि ते सगळ्यात जास्त कशासाठी उपयोगात आणायचं? ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेस त्याच्या शरीराला ते काय करण्यात येत होतं? लावण्यात येत होतं. आणि त्या काळामध्ये मोस्ट ऑफ द लोक तर काय करायचे? पुरायचे त्यांना त्या बॉक्समध्ये, कॅफिन बॉक्समध्ये. मग त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ते काय करायचे? ते उत्तर क्रियासाठी ते काय करायचे? सुगंधित तेल काय करायचे? त्या व्यक्तीला, त्या डेड बॉडीला किंवा त्या बॉडीला काय करायचे? लावायचे, की जेणेकरून त्या डेड बॉडीचा काय येणार नाही? वास येणार. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये हिच्याकडे सगळ्यात मौल्यवान जी वस्तू होती ते तेल होतं. आणि ते तेल घेऊन ती कुठं आली होती तुम्हाला माहितीये? पुरुषाच्या घरी आली होती. आणि आपण बघतो आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवाने त्याचे पाय भिजू लागली. काय केलं तिने तुम्हाला माहितीये? ती तेलाची कुप्पी घेऊन आली. आणि तुम्हाला माहितीये पहिल्या काळात कसे असे लोड राहायचे बसायला, काय राहायचे? त्याच्यावर टेकून बसायचे. आणि त्याने काय केले होते? पाय असे माग फोल्ड करून बसलेला होता. कोण? येशू ख्रिस्त. कोण बसलेला होता? आणि ती दारातून आली आणि तिने येशूचे काय बघितले? काय बघितले? आणि ती तिथं काय करत आहे? रडत आहे. तिथे काय करत आहे? आणि तिच्या डोळ्यातले सगळे अश्रू कुठं पडत आहे? येशूच्या. इमॅजिन का? म्हणजे आठवा की येशू तुमच्या घरी आलाय. येशू तुमच्या कुठं आलाय? तर तुम्हाला असं होईल की तुम्ही त्याला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं करणं. हालेलुया. जर तुम्ही त्याच्यावर काय करत आहे? काय करत आहे? हालेलुया. तुम्ही बघता ना एखाद्या देवाचा सेवक जरी आला तुम्ही त्याचा एवढा आदर सन्मान करता की त्यांना कुठं ठेव कुठं नाही. जर येशू तुमच्या घरी आला तर मग तुमची परिस्थिती काय? हालेलुया. हालेलुया. कारण जे त्याच्यावर काय करत आहे? प्रेम करत. काय करत आहे? जसं आपण गाणं म्हणत होतो ना की आपल्याला काहीच नाही पाहिजे, आपल्याला कोण पाहिजे? फक्त येशू. कोण पाहिजे? फक्त तू पाहिजे प्रभू आम्हाला, बाकी दुसरं काहीच नाही. जे येशूवर प्रेम करताना त्यांचं सगळं लक्ष कोणाकडे असतं? फक्त येशू. कोणाकडे असतं? येशू. पण काय मिळणार आहे यापेक्षा येशू मिळालाय आणि तो माझ्या जीवनामध्ये काम करत आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. हालेलुया. हालेलुया. येशू त्या घरात आलाय पुरुषाच्या, त्याच्या घरामध्ये बसलाय आणि पाय फोल्ड करून बसलाय. त्यावेळेस ती जी आली ती स्त्री पापी होती. तिचं नाव वगैरे काहीच दिलं नाहीये. पापी स्त्री होती, फक्त एवढंच सांगितलंय. आणि ती येशूच्या चरणाजवळ रडत आहे आणि तिचे अश्रू सगळे कुठे गळत होते? पायावर. आणि तिच्या केसांनी ते अश्रू काय करत होती? काय करत आहे? हालेलुया. हालेलुया. तर आपण पुढे बघतो असं झालं आसवाने त्याचे पाय भिजू लागले. तिने आपल्या डोक्याच्या केसाने ते पुसले आणि त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधित तेल लावले. हालेलुया. आणि त्याला काय लावलं? सुगंधी तेल. आणि त्याच्या पाय काय करत होती? ती केसांनी पुसत. हालेलुया. मी काय सांगितलं की आपण आज अशी गोष्ट बघणार आहे की त्याच्या कृत्यांवरून कळणार आहे ते किती जास्त काय करत होते येशूवर. हालेलुया. तोंडाने जे आपण बोलतो की आपण ईश्वर खूप काय करत आहे, पण ज्या वेळेस परिस्थिती ऍक्च्युअल मध्ये येते काय करण्याची, काहीतरी गोष्ट करण्याची, म्हणजेच त्याची आज्ञा पाळण्याची ज्यावेळेस गोष्ट येते का त्यावेळेस आपण काय होतो? माग फिरतो. त्यावेळेस काय फिरतो आपण? नेहमी लक्षात ठेवा परमेश्वर काय बोलतो? जे माझ्या आज्ञा पाळता ते सगळ्यात जास्त माझ्यावर काय करता? प्रीती करता. काय करता? तुम्हाला जर देवाला खुश करायचंय तर आता असं नाहीये की येशू तुमच्या घरात येईल, तुम्ही तिथं जाताल, तिथं रडताल, मग पाणी पडल आणि मग तुम्ही त्याचे पाय पुसताल. ह्या गोष्टी करायला येशू तुमच्या जवळ आता सध्या नाहीये. त्यावेळेस त्या स्टेज मध्ये तिथं येशू होता म्हणून तिने तिचं प्रेम त्या पद्धतीने दाखवलं. आता जर तुम्हाला तुमचं प्रेम येशू बद्दल दाखवायचंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय? आपल्याला त्याच्या काय पाळायच्या? काय पाळायच्या? कारण येशू तुम्हाला माहिती सगळ्यात जास्त खुश जो होतो कशाने खुश होतो?
त्याच्या आज्ञा पाळल्याने. काय पाळल्याने? काय पाळल्याने? तुम्ही त्याची छोट्यातील छोटी जरी आज्ञा पाळते किंवा मोठ्यातील मोठी जरी आज्ञा पाळते, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही ईश्वर खऱ्या अंतकरणाने काय करत आहे. पण तुम्ही त्याची आज्ञा पाळत नाहीये, तुम्ही त्याची आज्ञा काय करत नाहीये, काय होत नाही, थोडस तर आहे. आणि ते थोडस काय करतं, मोठ्या गोष्टींना काय करतं, जन्म देतात. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये इथं आपण बघतो असं झालं, तेव्हा ज्या परुषाने त्याला बोलवले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेश असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने काय केले असते. जेने त्याला काय केलेलं, घरी बोलव. कशासाठी? जेवणासाठी. कशासाठी बोलवलं? आणि तो काय विचार करतोय मनामध्ये, जर हा खरा कोण असता, संदेश. काय असता? म्हणजे त्यांनी बोलवलं येशूला घरी, पण कसं बोलवलं होतं? अंतःकरणातून बोलवलं का? फक्त कसं? वरतून. हालेलुया. कसं बोलवलं फक्त? ह्या येशू तुम्ही काय करा, जेवायला आले तर ठीक आहे, आणि नाही आले तरी काही हरकत नाही, पण तुम्ही काय करा, या. मग येशू पण काय झाला, गेला. पण तो खास कोणासाठी गेला होता तिथं तुम्हाला माहितीये? कोणासाठी गेला होता? नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कोणाच्याही द्वारे येईल आणि त्याचा जो उद्देश आहे ना तो पूर्ण करेल. हालेलुया. हालेलुया. येशू तुम्हाला कोणाच्याही द्वारे समजला असेल किंवा तुम्ही कोणाच्याही द्वारे येशूकडे आले असाल, कोणीही तुम्हाला येशूची सुवार्ता सांगितली असेल, पण त्याच्या मागचा खरा उद्देश हा आहे की देवाने तुमच्यासाठी काहीतरी योजना ठेवलेली आहे आणि त्या योजनेपर्यंत जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार. म्हणजे या पुरुषाच्या घरी परमेश्वर गेला. परमेश्वराचं पण काही तिथं अंतःकरण नव्हतं, पण तो गेला. पण खास कोणासाठी गेला होता? त्या पापी स्त्रीसाठी. हालेलुया. हालेलुया. जी स्त्री त्याच्यावर काय करणार होती? प्रेम करणार. काय करणार होती? जिथं प्रेम आहे ना येशूचं, तिथं काहीच करायची गरज पडत नाही. तो बरोबर तिथं येणार. म्हणजे हालेलुया. तुमची सुरुवात जरी किती छोटी असली ना, परमेश्वर काय म्हणतो, तुमची सुरुवात जरी माझ्यामध्ये कशी जरी असली ना, तुमचा शेवट मात्र उत्तम मी करणार. हालेलुया. हालेलुया. फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय? ईश्वर खरं काय करणार? काय करणार? खऱ्या अंत करणारे ईश्वर काय करा? प्रेम. कोणी असो तुमच्या सोबत किंवा नसो, तुम्ही एकटे जरी असले ना, आणि जर येशू तुमच्या बरोबर आहे ना, तर तो तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये काय करणार आहे? सहाय्य करणार. हालेलुया. 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 तुम्हाला माहिती आहे पुढे असं झालं, इथून पुढे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता लक्ष देऊन ऐका. इथपर्यंत समजलं असणार आहे की ती स्त्री आहे, ती त्याच्या घरी आली आणि तिने येशूचा आदर सन्मान जो या पुरुषाने करायचा होता तो कोणी केला? कारण हिचं ईश्वर काय होतं? हालेलुया. मग तुम्हाला माहितीये की तो जो आहे पुरुषी मनातल्या मनात विचार करायला लागला, हा जर संदेश असता तर यांनी ओळखला असता म्हणे की कोण आहे. मग हालेलुया. हालेलुया. तो सगळ्या सृष्टीचा मालक आहे, त्याला सगळं काय माहिती. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे ना, ज्यावेळेस तो चालला होता एका ठिकाणी आणि एक नथनेल नावाचा व्यक्ती होता. कोण होता? आणि त्याच्याकडे एक परमेश्वराचा सेवक येऊन काय म्हटला, अरे चल म्हणे, कोण आलाय? येशू ख्रिस्त आलाय, त्याला काय करायला? बघायला. तो म्हणला यहूदामध्ये काय एवढं असं चांगलं उगवणार आहे म्हणे की येशू ख्रिस्त आलाय म्हणून आपण त्याला काय करू? बघायला जाऊ. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वाटेने चालला होता त्यावेळेस नथनेलला जाऊन भेटला आणि तो काय म्हणला तुम्हाला त्याच्या समोर? काय नथनेलला म्हणे, तू त्या अंजिराच्या झाडाखाली उभा होता त्यावेळेस मी तुला काय केलं? बघितलं नाही. हालेलुया. लयच त्याने म्हटलं, अरे हाच कोण आहे? हालेलुया. तो म्हणे तू फक्त एवढे चमत्कारांनी ओळखतोस की मी येशू ख्रिस्त आहे म्हणून. हालेलुया. तू आकाश उघडताना बघशील म्हणून. हालेलुया. म्हणजे देव तुमच्या मनात काय चाललंय ना, हे त्याला सगळं काय माहिती.
हालेलुया. परमेश्वर आपलं काय ओळखणार आहे? काय ओळखणार आहे? त्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या बॉडीवरून तुम्ही किती हँडसम दिसता, तुम्ही किती चांगले दिसता, तुमची शरीर सृष्टी किती चांगली आहे, तुम्ही किती दिसायला एकदम भारी आहेत म्हणून नाही निवडलं. त्यांनी काय बघितलंय? तुमचं काय बघितलंय? काय बघितलंय? परमेश्वर म्हणतो जे अंतःकरणाची शुद्ध, ते धन्य, ते कोणाला बघतील? कोणाला बघतील? आपलं अंतःकरण काय ठेवायचंय? काय ठेवायचंय? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस तो असा प्रश्न करत होता की पापी स्त्री हा जर संदेष्टा असता तर याला जो शिवत आहे ती कोण आहे हे त्यांनी काय केलं असतं? ओळखलं असतं. तेव्हा येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला काय केले? म्हटले. पण येशूने ज्यावेळेस म्हणायचं होतं त्यावेळेस असं नाही म्हटलं, त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं येशूने. तर येशू काय म्हणा तुम्हाला माहितीये? शिमोना, मला तुमच्या बरोबर काही काय करायचंय? बोलायचं. त्या पुरुषाला काय म्हणला? शिमोना, मला तुझ्या बरोबर काहीतरी काय करायचंय? हालेलुया. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, तो म्हणाला गुरुजी बोला. तो काय म्हणला? गुरुजी काय करा? याच्या मनात प्रश्न आला, हा संदिष्ट असता तर याने काय केलं असतं? ही स्त्री जी त्याला काय करते? हात लावत होती कोण? लगेच येशूने त्याच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या आणि त्याचं नाव घेऊन बोलला. काय? शिमोना, तुझ्या बरोबर मला काहीतरी काय करायचंय? बोलायचंय. आणि तो स्वतः सुद्धा काय म्हणला? बोला म्हणे गुरुजी, काय बोलायचं? तर तुम्हाला माहित तो काय म्हणतो? एका सावकाराचे 2 कर्जदार होते. किती कर्जदार होते? 2. परमेश्वर त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं का? नाही. त्याला पहा कशा पद्धतीने समजून सांगितलं. हालेलुया. काय म्हणला? एक सावकार होता आणि त्याचे 2 कर्जदार होते. किती कर्जदार होते? 2. आता यहूद्या लोकांची अशी रीत आहे, जर कोणी कर्ज घेतलं किंवा एखादा कोणी कर्जदार आहे तर त्याला किती वर्षाचा पिरियड दिलेला असायचा? 7 वर्षाचा. किती वर्षाचा? 7 वर्ष. इस्रायल लोकांमध्ये 7 वर्षाचा पिरियड असायचा. आणि 7 वर्षानंतर किती जरी कर्ज असलं तर ते त्याचं काय होऊन जाईल? माफ. काय होऊन जाईल? पण ही अट कोणाला लागू होती? फक्त इस्रायल लोकांना. कोणाला लागू होती? पण जे परदेशी लोक आहेत, म्हणजे जे कराराच्या बाहेरचे लोक होते, त्यांना मात्र ते कर्ज काय होणार नाही? माफ. काय होणार नाही? फक्त कोणाला माफ होईल? इस्रायल. कोणाला माफ होईल? किती वर्षामध्ये? 7 लाख रुपये जरी घेतले असतील, कोटी जरी घेतले असतील तर 7 वर्षानंतर ते काय होऊन जातील? हालेलुया. हालेलुया. आता गोष्ट नक्की काय ती व्यवस्थित लक्ष देऊ नाही का? काय सांगितलंय? इथपर्यंत समजलं की इस्रायल लोकांची काय पद्धत होती, काय प्रथा होती की 7 वर्षानंतर कर्ज काय होऊन जाईल? कोणत्या लोकांचा? फक्त बाकी विधर्मी लोकांचं किंवा विश्वास न ठेवणारे किंवा जे कराराच्या बाहेरचे किंवा अधर्मी लोक, त्यांचं माफ होईल का? मग 2 कर्जदार होते. असं परमेश्वर एक दाखला त्याला सांगतो. एका सावकारचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते. किती रुपये? 500. व एकाला द्यायचे होते किती? 50 रुपये. किती रुपये द्यायचे होते? एकाला जर 500 म्हटलं, एकाला किती द्यायचे होते? आणि एकाला किती द्यायचे होते? जर आपण जर नॉर्मली असा विचार केला, एकाची मजुरी एका दिवसाची किती आहे? 50 रुपये. एका दिवसाची किती रुपये? 50. आणि त्या 50 ला 500 मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे किती दिवसाची मजुरी होईल? 10 दिवसाची. किती दिवसाची? नॉर्मल झाले. आपण विचार केला, एखाद्याला द्यायचे 5,000 रुपये. किती द्यायचे? आणि एकाला द्यायचे 5 लाख रुपये. किती द्यायचे? तो जो नॉर्मल व्यक्ती आहे, एकदम ऍव्हरेज लाईफ जगणार आहे, त्याला जर 5 लाख द्यायचे, किती द्यायचे त्याला? त्याला किती परीक्षांतून जावं लागेल, किती त्याला घरामध्ये कसर करावं लागेल, किती अडचणीतून जावं लागेल, किती घरामध्ये परीक्षांनी काढावं लागेल, आणि मग तो त्या 5 लाखाला काय करत? फेडल. हालेलुया. किती लाखाला? कमीत कमी त्याला फेडायला 2-3 वर्ष तर लागतील. 5 लाख लागतील. नॉर्मली 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती, असं नाही म्हणते लाखभर रुपये कमवणार, किती व्यक्ती? 10,000. त्याला ते 5 लाख जर फेडायचे तर त्याला किती वर्ष लागतील? कमीत कमी 2 ते 3. आणि घरामध्ये त्याला 2-3 वर्ष काय करावं लागेल? काटकसर. आणि एक व्यक्ती ज्याला फक्त किती द्यायचे? 5,000. किती द्यायचे? आणि त्याचं पेमेंट किती आहे? 10,000 रुपये धरून. तर त्याला काय 5,000 देणं मुश्किल आहे का? तो किती दिवसात, एका महिन्यात किंवा एका दिवसात किंवा एका आठवड्यात तो काय करेल? त्याचे 5,000. 2 कर्जदार आहे,
एकाला किती द्यायचे होते? 50 आणि एकाला किती द्यायचे होते? हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही इथं परमेश्वर काय म्हणतो? देणे फेडस त्याच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्याने त्या दोघास ते काय केले? सोडून दिले. काय करून दिले? त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, म्हणून जो कर्जदार सावकार होता त्यांनी त्यांचं कर्ज काय केलं? सोडून दिलं. काय करून दिलं? मग सगळ्यात जास्त खुश कोणता व्यक्ती होता? ज्याला 5 लाख द्यायचे होते. काय द्यायचे होते? कारण तो किती वर्ष त्याला? 2 ते 3 वर्ष त्याला मजुरी करावं लागणार होती. किती वर्ष? मग अशा व्यक्तीचं जर कर्ज 5 लाख जर कोणी असं येऊन म्हटलं, तुझं कर्ज मी काय केलंय? काय केलंय? आनंद होईल का नाही त्याला? मग तुमचा गावावर आनंद एवढा झालाय. हालेलुया. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही तिथं तुम्हाला 5 लाख द्यायचे, तुम्ही घेतलेले कोणाचे तरी, आणि ते येऊन तुम्हाला म्हटला, तुम्ही लय विचार करत आहे, तुम्ही खूप काय करत आहे? 5 लाख द्यायचे, कसं करावं आता, काय करावं, कामं चालू आहे, सगळं चालू आहे. आणि अचानक तो दुसऱ्या दिवशी आला आणि तो तुम्हाला काय म्हणतोय? तुझे 5 लाख काय कर, मी माफ करून टाक. हालेलुया, हालेलुया. किती जास्त आनंद होईल? होईल का नाही? होईल का नाही? आनंद होईल ना? किती रुपये तुमचे माफ केले? हालेलुया. आणि जो एखादा व्यक्ती ज्याचे फक्त 5,000 माफ केले, त्याला काही वाटणार आहे का? हालेलुया. सेम ही गोष्ट. येशूने आपले खूप मोठे पाप होते, जे काय केले? कोणाचे? विधर्मी लोकांचे. कोणाचे? कारण त्यांना ते कर्जाची पेनल्टी भरावं लागणारच. हालेलुया. इस्रायल लोकांना तरी 7 वर्षानंतर त्यांचं कर्ज असं पण काय करणार होते? माफ करत होते. हालेलुया. म्हणजे तुम्हाला माहितीये, ही जी पापी स्त्री होती, हिला जाणीव झाली, त्यामुळे तिने एवढं मोठं काम केलं. आणि ते काम तिने काय केलं? की तिने तिचं सगळं जे होतं ते येशूच्या चरणाजवळ आणून ठेवलं. हालेलुया, हालेलुया. कारण ती ईश्वर काय करायला लागली? कारण की येशूच पापांची काय करतो? येशूच पापांची काय करतो? जर आपले एवढे मोठे पाप रक्तासारखे लाल होते, कसे होते? त्याला येशूने बर्फासारखं पांढरं शुभ्र करून टाकलं. कशासारखं? आणि आपल्याला सगळ्या पापातून काय केलं? मुक्त केलं. सगळ्या पापातून काय केलं? किती मोठी ती दया परमेश्वराने आपल्यावर केली. हालेलुया. किती मोठी दया परमेश्वराने कोणावर केलेली? कोणावर केलेली आहे? मग त्याच्यासाठी आपण काही जरी केलं तर ते काय? ते काय? कमी. हालेलुया. ते जे आपण करत आहे ना, आज आपल्याला असं वाटतं ना की मी माझा वेळेतला वेळ काढून चर्चला जाते, मी माझ्या दशमोल देवाच्या राज्यामध्ये पेरते, मी एक वचन वाचून देवावर खूप मोठे असे उपकार करत आहे, मी खूप अशी 20 मिनिटं 15 मिनिटं 1 घंटा प्रार्थना करून खूप मोठं मी काहीतरी एखादा मोठा धार्मिक झालोय, असं जे वाटत आहे ना, ते त्या देवाच्या नजरेमध्ये एकदम काय? कशामुळं? कारण त्याने खूप मोठे आपले काय केलेले? काय केले? खूप मोठे. कारण जुन्या करारामध्ये जर बघितलं ना, ते लोक यायचे, बकरे घेऊन यायचे, बोकडे घेऊन यायचे, कापायचे, याजकाकडे घेऊन यायचे, याजक त्या याजकाच्या कानामध्ये ते सांगायचे की मी याच्यासाठी हे बकरू आणलंय, बोकडा आणलंय, कारण माझ्याकडून हे पाप झालंय. मग याजक त्या बकऱ्यावर हात ठेवायचा, मग ते सगळे पाप त्या बकऱ्यावर जायचे आणि मग त्या बकऱ्याला कापायचे आणि मग असं वाटायचं त्या पापाची काय झाली? फक्त ते पाप क्षमा होत नव्हतं, ते पाप फक्त काय व्हायचं? झाकल्या जायचं. काय व्हायचं? बकऱ्याचे आणि बोकड्यांचे रक्ताच्या द्वारे आपले पाप क्षमा होऊ शकत नव्हते, म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. आणि तो आपल्यासाठी एक खरा कोकरा म्हणून वधण्यात आला आणि त्यांनी स्वतःच बलिदान आपल्यासाठी केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी त्यांनी स्वतःच काय केलं? काय केलं? स्वतःच. आणि स्वतःच काय सांगलं त्यांनी? एक एक रक्ताचा थेंब सांडून त्यांनी आपले सगळे पाप काय केले? हालेलुया. जे लोक म्हणत होते त्याला, येशू तू तर देवाचा पुत्र आहे तर मग खाली आहे, काय कर? देवाचा पुत्र आहे तर काय कर? येशू कोणाकडे बोलत होता? त्या लोकांना. आणि तो
कोणाच्या पापाची शिक्षा भोगत होता? आपले. आणि म्हणणारे पण कोण होते? आपणच. येशू तुझा खरा देवाचा पुत्र असेल तर काय कर? खाली ये. ज्या येशू आपल्याकडे बघत असेल ना त्याला आपला कळवळ येत असणार. काय येत असणार आहे? हो. आणि तो काय बघत असणार तुम्हाला माहितीये? आपण मेल्यानंतर जे कशामध्ये पडणार होतो ते त्याच्या डोळ्यासमोर दिसत असणार. हालेलुया. म्हणून तो ती शिक्षा काय करत होता? सहन करत होता. त्याचं लक्षच नव्हतं आपल्या त्या बोलण्याकडे. काय आपण काय म्हणतो? येशू तू देवाचा पुत्र असेल तर काय कर? खाली ये. हालेलुया. 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 कारण तो आपल्याला काय करत होता? बघत होता. कारण येशूला सगळं काय माहिती. हालेलुया. ते नरकामध्ये पडणारे आत्मे जे सगळे नरकामध्ये जाणारे सगळे त्याला दिसत होतं. पण तो कशामुळे गप्प राहिला? कशामुळे गप्प राहिला? कारण तो आपल्या पापाची शिक्षा कोणावर घेत होता? स्वतःवर. हालेलुया. हालेलुया. आणि त्या एवढ्या मोठ्या प्रभू येशूने आपले सगळे पाप त्याच्या रक्ताने काय केले? धुवून शुद्ध केले, क्षमा केले आणि आपल्याला त्याच्या रक्ताने धुवून काय केलंय? काय केलंय? शुद्ध. त्याने जर एवढी मोठी गोष्ट केली तर आज जे आपण करत आहे का ते त्याच्या समोर एकदम काय? एकदम काय? शून्य. हालेलुया. 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 आता तुम्हाला माहितीये पुढे असं झालं की शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरवले. हालेलुया. हालेलुया. काय उत्तर दिलं शिमोनाने? परमेश्वराने असं सांगितलं का? असं काय म्हटलं का? शिमोना मला माहिती ती पापी स्त्री आहे, तिचे पाप मी क्षमा केलेले आहे, तुझे नाही केले, असं काय बोललं का? त्यांनी कशाने सांगितलं? दाखले. कशाने सांगितलं? परमेश्वर नेहमी विजन आणि दर्शनाच्या द्वारे बोलणारा परमेश्वर. कशाच्या द्वारे? विजन आणि आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडत आहे किंवा काही आपण चुकीच्या पापामध्ये जाणार आहे ते अगोदर रात्री स्वप्नामध्ये परमेश्वर दर्शन देतो किंवा विजन प्रकट करतो की तू अशा परिस्थितीमध्ये जाऊन अडकशील तर ती गोष्टीला काय कर? सोड. कशामुळं? कारण त्याची इच्छा नाहीये त्याच्या लेकरांचं काय व्हावं. देव खूप महान आहे. हालेलुया. त्याची इच्छा नव्हती या परुषाची पण नाश हो म्हणून तो त्याला काय म्हणतोय की ज्याचे जास्त पाप क्षमा झाले ते त्याला सगळ्यात जास्त काय होणार आहे? आनंद होणार आहे. हालेलुया. मग तो तुम्हाला माहिती काय म्हणतो? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, बरोबर ठरवले. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिलं नाही. आता येशू खऱ्या पॉइंट्स कडे आला. हालेलुया. त्याने त्याचे काय दाखवले? दोष दाखवले. काय दाखवले? दोष पण कसे दाखवले? असे नाही करे शिमोना मी तुझ्या घरी आलो तुम्हाला पाणी दिलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, असं म्हणलं का? पहिले त्याला कशाद्वारे सांगितलं? कशाद्वारे सांगितलं? तुम्हाला माहितीये देव सुद्धा कोणाचे दोष काय करत नाही? डायरेक्ट काढत. काय करत नाही? त्याला एकांतामध्ये त्याला काय करतो? दर्शन, दाखले किंवा विजनच्या द्वारे सांगत असतो. हालेलुया. मग त्याची बुद्धी थोडी कशावर येते? टाळावर. हालेलुया. काहीची त्याच्या ते सांगितल्यावर पण त्याची बुद्धी काय येत नाही? टाळावर येत नाही. कशामुळं? कारण त्यांचे गाणं काय असतं? वरती असतं. काय असतं? माहिती येतं का? परुषाचे पण काय होतं? परुष अगोदर काय होता? आम्ही इस्रायल लोक आहेत, आम्ही देवाचे जवळचे लोक आहेत, आम्हाला काय गरज आहे काही करायची, आम्ही एकदम देवाच्या जवळचे. मग ते काय झालं? ते गर्वानी काय झालं? ते काय झालं? ते गर्वानी काय झालं? ते आणि मग ते फुगल्यामुळं त्यांनी काहीच केलं नाही. एवढा मोठा येशू त्यांच्या घरी आला, त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून येशू काय म्हणत तुम्हाला माहितीये? तो काय म्हणतो की शिमोनाने उत्तर दिलं, सॉरी, तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तुम्ही या बाईला पाहताना मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. काय केलं नाही? आज पण तुम्ही बघा, कोणी जर एखादा तुमच्या घरी पाहुणा आला तर तुम्ही काय करता? त्याला पाणी काढून देता. काय काढून देता? कशासाठी? पाय. कारण तो एकदम एवढं धुळीतून चालत फिरत आला एवढ्या रस्त्याने, सगळी पायाला काय लागलेली? अगोदर नव्हत्या गाड्या वगैरे म्हणून ते कसे येत होते? चालत येत होते. म्हणून त्यांचे पाय खराब असायचे. म्हणून काय दिलं जायचं? पाणी दिलं जायचं. कशासाठी? पाय. यांनी ते केलं का? म्हणून इथं काय सांगितलंय की मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही.
परंतु हिने आस्वाने माझे पाय भिजून आपल्या केसाने ते काय केले. हालेलुया. हालेलुया. म्हणजे ऍक्च्युली या आशीर्वादाचा वाटा कोणाला मिळणार होता तुम्हाला माहितीये. शिमोन. कोणाला मिळणार होता. पण त्याच्या कशाने उगण्याच्याद्वारे त्याने त्या आशीर्वादानं काय केलं. गमावलं. काय टाकलं. कधी कधी ओव्हर स्पिरिच्युअल होण्यामध्ये आपल्याला असं वाटतं आपण खूप जास्त काय आलोय. ओव्हर स्पिरिच्युअल काय आलोय. आणि बाजूला दिसतंय कोणत्याही कष्टामध्ये दुःखामध्ये परेशानीमध्ये मरत आहे आणि आपण त्याला पाणी देण्याची सुद्धा कष्ट घेतो. हालेलुया. कशामुळे मी काय झालोय खूप जास्त ओव्हर स्पिरिच्युअल. नाही मी प्रार्थना करत आहे, नाही मी वचन वाचत आहे, नाही मी 40 दिवसाच्या फास्टिंग मध्ये मी सगळ्या गोष्टी करत आहे, पण मला काय नाहीये. मला ते माझ्या बाजूला जे पडलेलं आहे का व्यक्ती त्याच्याकडे सुद्धा बघायला काय नाहीये. की तो त्रासात आहे त्याला काहीतरी एक ग्लास भरून काय द्यावं आपण. हालेलुया. 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 सेम नेहमी लक्षात ठेवा. आपल्या जर आशीर्वादांना प्राप्त करायचंय ना, सगळ्यात मोठी आशीर्वादांना प्राप्त करण्याची की किंवा चावी काय तुम्हाला माहितीये. आपल्यामध्ये असलेला नम्रता. आपल्यामध्ये असलेली काय असलेली आपल्यामध्ये हा स्वभाव असला पाहिजे. कोणता. नम्रतेचा. कोणता स्वभाव असला पाहिजे. कोणता स्वभाव असला पाहिजे. रिबेका होते तिने किती उंटाला पाणी पाजलं. तिनं सगळ्या त्या चाकराला पाणी पाजलं, उंटाला पाणी पाजलं. म्हणून देवाने तिच्यावर दया केली आणि देवाने तिला काय केलं. हालेलुया. इसाकाची काय बनण्यासाठी. आपण सुद्धा येशूची मंडळी आहे, येशूची वधू आहे, तर आपलं लक्ष नेहमी कोणाकडे असलं पाहिजे. येशूकडे असलं पाहिजे. पण आपण ओव्हर गर्वाने किंवा ओव्हर स्पिरिच्युअलिटीने उघडलो नाही पाहिजे. तर आपण काय असलं पाहिजे. नम्र असलो. काय असलं पाहिजे. आपल्या बाजूला कोणीतरी त्रासात आहे, कोणीतरी दुःखामध्ये, त्या व्यक्तीला बघून आपल्याला काय आला पाहिजे. काय आला पाहिजे. खरंच हा व्यक्ती कशामध्ये आसामध्ये. हालेलुया. त्याचा त्रास जर तुम्ही समजून घेणार आहे ना, त्यावेळेसच तुम्ही त्याच्या त्या त्रासासाठी त्या पद्धतीने काय करणार आहे. प्रार्थना करणार. काय करणार आहे. नाही तर मग काय तेव्हा त्रास आहे ना. आपल्याला काय करायचं. आपलं तर घर चांगलं आहे ना, आपण व्यवस्थित आहे ना, आपल्या घरावर तर काही नाही ना. आणि एक दिवस ती आग सगळ्या एरियाला जाळत जाळत तुमच्या घराला सुद्धा जाळायला येणार. हालेलुया. हालेलुया. असं कधीच नाही होणार. तुम्ही गावामध्ये आणि तुमचं घर सेफ राहणार आहे, पूर्ण गाव जळून जाणार आहे म्हणून. हालेलुया. तर गाव जाणार तर तुमचं घर सुद्धा जाणार त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून नेहमी काय करणं गरजेचं तुम्हाला माहिती आहे. कळवळीनं आपलं अंतकरण भरलेलं असलं पाहिजे. कशाने. पापी स्त्री होती म्हणून हिचं लक्ष कोणाकडे होतं. येशूकडे. कोणाकडे लक्ष होतं. म्हणून तिनं त्याची कमतरता समजून घेतली की येशूचे पाय सगळे भरलेले आहेत, म्हणून तिनं डायरेक्टली जाऊन ते अगोदर त्याच्या चरणाजवळ ती कोणाकडे बघत होती. त्याच्या चरणाकडे बघत होती आणि तिनं तिथं आश्रू गाळले आणि तिच्या आश्रूने त्याचे पाय काय केले. हालेलुया. आणि या परुषीने त्याला काय दिलं नाही. येशूला पाणी सुद्धा काय करण्यासाठी. हालेलुया. म्हणून काय होतं तुम्हाला माहितीये. परंतु हिने आस्वानी माझे पाय भिजून आपल्या केसाने ते पुसले. तुम्ही माझे मुके घेतले नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. ही प्रथा आहे त्या पद्धतीची. नंतर पुढे काय सांगितलंय. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायात सुगंधित तेल लावले. काय केलं तिनं. येशूच्या पायावर काय टाकलं होतं. तुम्हाला माहितीये 21 मैल दुरून येशू पायी पायी चालत आला होता. कसं चालत होता. 21 मैल दूर येशू पायी पायी चालत आला होता. आणि त्या काळामध्ये अशी प्रथा होती की पायरे चालत होते, मग काय व्हायचं. बॉडी पूर्ण काय होऊन जायची. थकून जायची. काय होऊन जायची. तर त्या काळामध्ये अशी प्रथा होती तुम्हाला माहितीये की डोक्यावर तेल टाकायचे आणि आपण कसं मालिश करतो सेम तसंच करण्यात येत होतं. मग येशू म्हणते की मी तुझ्याकडे आलो, तू माझे पाय धुतले नाही, माझ्या डोक्याला काय लावलं नाही. काय लावलं नाही. हालेलुया. बायबल मध्ये असे 3 दाखले. या 3 दाखल्यामध्ये येशूच्या डोक्याला तेल लावून अभिषेक करण्यात आलेला. हालेलुया. काय करण्यात आलेला आहे. त्या अभिषेकापैकी पहिला अभिषेक या स्त्रीने केलेला. हालेलुया. कोणी केला होता. या येशूच्या डोक्याला काय लावलं होतं. सॉरी पायाला काय लावलं होतं. सुगंधित द्रव्य लावलं होतं.
हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया तर तुम्हाला माहितीये हे या गोष्टीचं प्रत्येक आहे प्रियांनो. अजून याच्यामध्ये पण सांगितलं ज्यास तुम्ही उपवासामध्ये राहाल ना, कशामध्ये राहाल? तुझ्या डोक्याला काय लाव म्हणे, तेल त्या डोक्याला काय लाव? तेल तेल लावण्याची प्रथा म्हणजे त्यावेळेस काय होतं तुम्हाला माहिती ऍक्च्युअल मध्ये, जर तुम्ही तुमच्या डोक्याला तेल लावत नाही ना, त्याच्यावरून हे समजलं जायचं की हे कुठल्या तरी कशामध्ये दुःखामध्ये किंवा काहीतरी यांच्यावर असं काय म्हणतो आपण एकदम दुःख पसरलेलं यांच्या जीवनामध्ये, म्हणून यांनी यांच्या डोक्याला काय लावलं नाही? तेल हालेलुया. म्हणून तेल डोक्याला लावणं हे खूप त्यावेळेस काय होतं, महत्वाचं होतं. तर हिनं काय केलं नाही, परुषाने काय केलं नाही, येशूच्या डोक्याला काय लावलं नाही? तेल तेल लावलं नाही. पुढं सांगितलंय या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो हिची जी पुष्कळ पापे आहेत त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार काय केली, प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी काय करतो, येशूने तिच्या पापांची काय केली, येशू काय म्हणलं, तुझ्या पापांची काय झाली, तुझ्या पापांची काय झाली. क्षमा कशावरून तिने काय केले होते, चांगले कृत्य केले. काय केले होते? कृत्य चांगले हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. म्हणजे इन शॉर्ट मध्ये तिनं येशूवर काय ठेवला, विश्वास येशूवर काय ठेवला, विश्वास आणि ती ईश्वर काय करत होती, प्रेम करत होती. बायबल मध्ये असे काही इन्सिडेंट आहे ज्यांनी बाप्तिस्मे पण नाही घेतले, पण ते त्यांच्या कामांमुळं डायरेक्ट कुठे गेले, कुठे गेले, हालेलुया. डाकू येशू आणि ते दोन डाकू होते बाजूला. एका डाकूनं बरोबर येशूला काय बोलला की हा तुम्ही कोण आहे, देवाचे पुत्र आहे. आम्ही तरी आमच्या पापांची शिक्षा भोगत आहे, पण तुम्ही न कुठल्या पाप करता तुम्ही शिक्षा भोगत आहे. नक्कीच तुम्ही कोण आहे, देवाचे खरे पुत्र आहे, तुम्ही येशू ख्रिस्त आहे. नाही येशू काय म्हणला, तू आजच माझ्या बरोबर पुढे राहशील. हालेलुया. हालेलुया फक्त कशाच्या द्वारे, त्याच्या विश्वास. कशाच्या द्वारे? विश्वास म्हणजे विश्वास आणि कृती या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हालेलुया. हालेलुया कोणत्या गोष्टी? विश्वास आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद जर प्राप्त करायचे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही जे कृत्य करत आहे, जे तुम्ही काम करत आहे त्या कामावरून, किंवा तुम्ही जे विश्वास करत आहे, फक्त विश्वास नाही तर विश्वासाबरोबर कृती करत आहे, तरच तुम्ही काय होणार आहे, काय होणार आहे. आशीर्वाद पण नुसतं आपण काय करत आहे, फक्त विश्वास, पण काय करत नाहीये, काय करत नाहीये. परमेश्वराचं वचन सांगतंय येशूला बसलेल्या फटक्याने काय मिळालंय, पण तुम्ही अजून पण मनामध्ये विचार करत आहे की मला अजून काय मिळालं नाही. मग विश्वास कसा चालू आहे, फक्त कसा चालू आहे. जर विश्वास आहे ना, येशूला बसलेल्या फटक्याने आरोग्य मिळालंय, तर तुम्ही कृती पण करणार आहे की मला आता पूर्णपणे बरं वाटत आहे, आणि तुम्ही काय करत आहे, काम करत आहे. तुम्ही त्या गोष्टीकडे काय करत नाही, लक्ष लागतं. तुम्ही लगेच काय होणार आहे, हील होणार. हालेलुया. हालेलुया तुम्ही फक्त काय म्हणत आहे, येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळाले, आणि अजून पण काय आहे, विश्वास नाही. अजून पण काय करत आहे, काम करत नाही. आपण काय करतोय, फक्त पडलेलो आहे आणि फक्त काय करत आहे, विचार करत आहे मला फक्त काय मिळालंय, तोंडाने चालू आहे बोलणं. आणि अजून काय आहे, शरीरामध्ये त्रास. अजून पण शरीरामध्ये काय आहे. जर तुम्ही विश्वास करत आहे ना, तुम्ही कृती करणार आहे. तुम्ही काय करणार आहे, जर तुम्हाला चालता येत नाहीये, विश्वास करणार आहे येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय, तुम्ही चालायला लागणार आहे, आणि तुम्ही चालता चालता तुम्ही पळायला लागता, आणि पळता पळता तुम्ही धावायला लागता, आणि बरोबर काय होऊन जाता, हील होतं, पूर्णपणे काय होतं ना. पण तुम्ही विश्वास करताय फक्त येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, आरोग्य, आणि पाऊलच टाकत नाही पुढं, होणार आहे का. हालेलुया. कृती करणं खूप काय आहे. मग पुढे काय सांगितलंय, मग त्याने तिला म्हटले तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्या बरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, पापाची क्षमा देखील करणारा हा कोण. हालेलुया. म्हणजे येशू सोबत जे जेवणाला बसलेले होते त्यांनी अजून येशूला काय केलं नव्हतं, आणि ही जी पापी व्यक्ती होती हिनं मात्र येशूला काय केलं होतं. हालेलुया. हालेलुया आणि म्हणून तिने हे सगळे काम केले होते, आणि त्या कामाचं प्रतिफळ देवाने तिला हे दिलं. तुम्हाला माहितीये की मग त्याने त्या स्त्रीला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला काय केलं आहे, तारले आहे, शांतीने जा. काय म्हटलं, तुझ्या विश्वासाने तुला काय केलंय, आता कसं जा, शांतीने जा. हालेलुया. हालेलुया कोणासाठी ब्लेसिंग्स ठेवल्या होत्या, परोशी लोकांसाठी.
पण कोणी प्राप्त करून घेतलं? हालेलुया. आशीर्वाद होते इस्रायल लोकांसाठी, देवाची निवड होती इस्रायल लोक, पण त्यांनी त्यांच्या कामांना त्या पद्धतीने केलं का? म्हणून कोणाला निवडलं? परमेश्वराने विधर्मी लोकांना. हालेलुया. आणि आज ते लोक परमेश्वराचं सगळ्यात जास्त काय करत आहे? गौरव करत आहे. त्याच्या कामात, त्याच्या गोष्टींना खूप जास्त महत्व देते. हालेलुया. 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 याच्यातून काय समजतं तुम्हाला माहिती आहे? हालेलुया. काय समजतंय? आशीर्वादांना कशा पद्धतीनं आपल्या कृत्यांच्या द्वारे काय करायचंय? कशाच्या द्वारे? कृत्यांच्या द्वारे. कशाच्या द्वारे? हालेलुया. नाही तर मग काय चालू आहे? फक्त बोलणं. काय चालू आहे? येशू, मी तुझ्यावर खूप काय करतो? येशूला पण माहिती आपले काम कोणते चालू आहे. हालेलुया. आपले कृत्य कोणते चालू आहे. ना आपण त्याला वेळ देते, ना आपण त्याला टाइम देते वचनाला, ना आपण देते कोणत्या गोष्टीला वेळ. आणि फक्त आपण काय म्हणतो? येशूला काय? ईश्वर काय करते? आपण जर ईश्वर प्रेम करणार आहे ना, तर त्याच्यासाठी मरायला सुद्धा तयार होणार. कशाला तयार होणार आहे? जे ईश्वर काय करता, जे ईश्वर काय करता, त्याच्या माग वधस्तंभ घेऊन चालायला सुद्धा काय करत नाही, घाबरत नाही. येशू काय म्हणला? जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आपला वधस्तंभ घेऊन कोणा मागे चालावा? हालेलुया. हालेलुया. म्हणजे स्वतःला डिनाय करायचंय, स्वतःला मारायचंय आणि कोणावर विश्वास ठेवायचा आहे? येशूवर. आणि कोणाच्या मागे चालायचंय? जर तुम्ही अजूनही तुमच्या स्वतःमध्ये जगत आहे, तुमच्या मीपणामध्ये, अहंकारामध्ये, स्वतःमध्ये जगत आहे, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी पाहिजे, तुम्ही अजून येशू ख्रिस्तासाठी काय झाले नाही? काय झालेलं नाही? पण जर तुम्ही स्वतःसाठी मेलेले आहेत ना, तर तुम्ही कधीच स्वतःसाठी काय करणार नाही? जगणार नाही. हालेलुया. नेहमी तुमच्यातून कोण उंच होणार आहे? येशू. कोण उंच होणार आहे? तर आपण उंच होणार आहे. काम करणारा कोण आहे? हालेलुया. समजलं सगळ्यांना? आशीर्वाद कोणी प्राप्त केले? पापी स्त्रीनं. कोणी प्राप्त केले? कशावरून? तिच्या कृत्यांवरून. कशावरून? म्हणून आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये राहून नेहमी सत्कृत्य करीत आपला आयुष्यक्रम आपल्याला काय करायचं आहे? घालवायचं. काय करायचं आपल्याला? एक लास्ट वचन काढू आपण आणि संपूया. आपण इफिस्करस पत्र काढूया यावेळेस. इफिस्करस पत्र याचा 2रा अध्याय आणि यावेळेस वाचणार आपण 10वं. 2रा अध्याय 10वं वचन. आपण सत्यकृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्यकृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजन केली. म्हणून काय सांगितलं? आपण सत्कृत्य करावी म्हणून. कोणते कृत्य करावी? कोणते कृत्य? कोणते कृत्य? सत्कृत्य म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघा. जर लोक खरंच त्रासामध्ये, लोक खरंच परेशानीमध्ये, तर त्यांच्याकडे लक्ष लावा. आज तुम्ही बघत आहे की त्यांना पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, तुमच्या समोर दिसत आहे मरताना, आणि तुम्ही कशाला धरून बसले? फक्त आत्मिक गोष्टी. कशाला धरून बसले? खरा आत्मिक व्यक्ती ना, त्याला त्या व्यक्तीचा काय होईल? हालेलुया. म्हणून आपण त्याच्यासाठी काय करू? सत्कृत्य म्हणजे कोणते? चांगले काम. कोणते काम? म्हणून काय सांगितलंय? आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची काय आहे? हस्तकृती. आपण त्याची काय आहे? त्याच्या हाताने बनवलेले, आपण त्याच्या हाताची रचना आहेत. आपण त्याच्या हाताची काय आहे? की त्याने आपल्याला त्याच्या हाताचं यासाठी बनवलंय की आपण या जगामध्ये राहून चांगले काम करत राहणार आहे. कसे काम करत राहणार आहे? कशी काम करत राहणार आहे? हालेलुया. हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम काय करावा? चालवावा. आपला आयुष्यक्रम आपल्याला कसा घालवायचा आहे? चांगले काम करण्यामध्ये. कोणते काम करण्यामध्ये? नेहमी वाईट काम करण्यामध्ये घालवायचं आहे. याला त्याला बोलण्यामध्ये घालवायचं आहे. याचे त्याचे दोष काढण्यामध्ये घालवायचं आहे. कोणत्या कामामध्ये घालवायचं आहे? सत्कृत्य. जे लोक सत्कृत्य करणार आहेत ना, त्यांना टाइमच नाहीये दुसऱ्यांकडे काय करायला? हालेलुया. हालेलुया. पण ज्यांना लय मोठा टाइम आहे का, मग ते काय करत असतात? इकडं तिकडे काय करत असतात?
लक्ष लावायचं. हालेलुया. म्हणजे कशामध्ये बिझी आहेत? चांगले काम करणं. कशामध्ये बिझी? बोला, मी येशू ख्रिस्तामध्ये त्याची हस्तकृती आहे, मी त्याच्यामध्ये सत्कृत्य करत, चांगले काम करत, माझ्या आयुष्याचा क्रम चालवणार आहे. आपल्याला कोणती कामं करायची? कोणते कामं करायचे? आपल्याला इतरांना बघून त्या लोकांचं काय आलं पाहिजे? दुःखात दिसत आहे, विश्वासणारा असू द्या किंवा विश्वासणारा नसू द्या, तुम्ही जर चांगले काम त्याच्यासाठी करणार आहे तर ते तुम्हाला माहिती हे नाही वाचणार आहे. ते पहिले कोणाला वाचणार आहे? कोणाला वाचणार आहे? ही बहीण, हा भाऊ किती काय प्रेमळ आहे, किती काय आहे की मी त्रासामध्ये मला माझी दखल घ्यायला कोणीच नाही आलं, पण येणे मात्र माझी काय घेतली. हालेलुया. ते बायबल नाही वाचणार आहे, त्यांना बायबलच्या द्वारे नाही कळणार आहे येशू. त्यांना कोणाच्या द्वारे येशू कळणार आहे? तुमच्या वागण्याच्या, राहण्याच्या, चांगलं चालण्याच्या द्वारे त्यांना काय करणार आहे? हालेलुया. बायबल तर नंतर ते वाचणार आहेत, बायबल त्यांना नंतर माहित होणार आहे, सुवार्थ त्यांना नंतर माहित होणार आहे, पण अगोदर त्यांना कशाच्या द्वारे कळणार आहे? येशू ख्रिस्त आपल्या चांगल्या कृत्यांच्या द्वारे. हालेलुया. कोणत्या गोष्टीच्या द्वारे? हिनं पण काय केलं होतं? पापी स्त्री होती. कोणती स्त्री होती? पण तिने चांगले कृत्य केले म्हणून येशूने तिचे पाप काय केले? हालेलुया. कारण ती ईश्वर काय करणारी होती? प्रेम करणार. काय करणार होती? आपल्याला पण कसे काम करायचे? म्हणजे चांगले कृत्य आपल्याला स्वर्गात नाही घेऊन जाणार, फक्त आपल्याला कोण स्वर्गात घेऊन जातो? येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवण्याच्या द्वारेच आपण पुढे जातो. हालेलुया. फक्त आपल्याला आपलं आयुष्यक्रम चांगले काम करण्यामध्ये काय करायचं आहे? किती जण करणार आहेत? हालेलुया. 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 आपलं काम सगळ्यात पहिले हे की आपण एकमेकांवर काय करावी? काय करावी? ज्या डोळ्याला आपल्याला दिसत आहे आपला भाऊ आहे, हा जर त्रासात आहे आणि जर त्याच्यावरच आपण प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या परमेश्वरावर कधी करणार आहे? हालेलुया. जे आपल्याला डोळ्याला दिसत आहे, आपली आई, आपले वडील, आपला भाऊ, त्याच्यावरच आपण प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर प्रेम करणार आहेत का? म्हणून अगोदर कोणावर प्रेम करायचंय? आपल्या भावावर, आपल्या शेजाऱ्यावर. हालेलुया. समजलं सगळ्याला? म्हणून काय करणार आहे आपण सगळेजण? प्रीती. काय करणार आहे? 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 या आपण आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया.